तर आज आम्ही जात आहोत रात्रीचे 10 वाजता. ते कुठे जातो ते आम्ही तुम्हाला समजेलच. तुम्ही पण आमच्या पाठी ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. तर आमच्या इथं बॅटरी आणि आता रात्रीचे 10 वाजलेत आणि माझ्यासोबत ते मेकॅनिकल आहेतच आपले. हे बघा त्यांच्यावर बॅटरी मारतो. तर आता पावसाळा पण सुरू झाला आहे आणि कशाला जातं तुम्हाला समजलंच असेल. तर आपण न टाईम वेस्ट करता लवकरच जाऊया. तर आम्ही आता थोड्याच वेळात नदीवरती पोचू आणि नदीवरती आम्ही कशाला जातो ते तुम्हाला सांगतो. तिथे गेल्यावरती व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. मध्ये कुठेही स्किप करू नका. मी नदीवर जायच्या अगोदर तुम्ही अजून चॅनलला माझे सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या पेजला फॉलो पण करून घ्या. तर फायनली आम्ही नदीवरती पोचलो आहे आणि कशाला ते सांगतो तुम्हाला आता. तर आता पावसाला पण सुरुवात झाली आणि खेकडे पण गावाला सुरुवात झाली तर आम्ही खेकड्यांसाठी आलो आहे. तर खेकडे खूप आवडणार आहेत मला वाटते. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बघा सुरुवात झाली, बॅटरी पण आणलेली आहे आणि आपले काका आता शोधतच जात आहेत खेकडे कुठे दिसत आहेत काय. इथे एक मासा आहे म्हणतात त्याला. तर आम्ही बहुतेकची तरी थोडी नदी वर आलेला पण अजून एक पण नाही खेकडा भेटला आहे आम्हाला. तर एक सुतेरी असते, तिला सुतेरी म्हणतात. म्हणजे आमच्याकडे वालईचा प्रकार आहे तो आणि आमच्याकडे सुतेरी म्हणतात तिला. तर तिथं छोटं पिल्लू दिसलेलं. तर आमच्याकडे काय सुरविरा नव्हता मारायचा त्याला, तर आम्ही त्याला सोडून दिलेलं. तर फक्त आम्ही आता खेकडे शोधतोय. तर अजूनपर्यंत आम्हाला काय खेकडा एक पण दिसला नाही. तर आपले काका तुम्हाला दाखवतो तर शोधायचाच प्रयत्न करत आहेत कुठे दिसत आहेत काय. मागून आम्ही खूप वरती आलो पण अजून एक पण किरवी दिसली नाही. छोटी पण किरवी दिसली नाही आम्हाला अजून वरती. काका आपले सांगतात की अजून काय भेटलंय नाही. तर याचं कारण आहे की एकदाच काहीतरी भावनी झाली तेव्हा काकांना काहीतरी दिसलंय. तर मित्रांनो इथं पात्या दिसलाय, दाखवतो पात्या कसा असतो. हा बघा पण आता झालंय की आमच्याकडे जो सुराण आहे ना त्यामुळे आम्हाला मारायला जमत नाही. तसं म्हणून तू जायलाच आता. हा बघा एक मासा दिसलाय मोठा पण अजून खेकडा अजून पण आम्हाला दिसलाय नाही. तर तेच शोधतोय आम्ही. कधी दिसलेत ते काय करतात दाखवतो बघा. एका मकावरती बसलीत ती. काका आपले बॅटरी मारतात इकडे तिकडे. तर आम्ही थोडं नदीच्या बाहेर आलेलं कारण नदीतून वाट नव्हती जायला. सर्व ते कचरा असतो तो अडकला होता, तिथून वाट नाही. आम्ही बाहेरून जातोय थोडं. तर आम्ही परत एकदा नदीमध्ये उतरलोय. बांधावरून उडी लागलेली. तर माशांना परत एकदा सुरुवात केलेली आहे किरवी पकडायला. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आत्ता आम्ही दोघं अर्धी नदी फिरलेलो आहे पण अजूनपर्यंत आम्हाला इथून खेकडा नाही दिसला आहे. तर आता पुढे गावतील का नाही ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, मध्ये कुठेही स्किप करू नका. आपले काका तरी पण त्यांचे प्रयत्न चालूच आहेत खेकडे शोधण्याचे. मित्रांनो मागासपासून आम्हाला ही पहिलीच किरवी दिसली, ती पण छोटीच आहे. ती छोटी आहे तरी आपण जाऊन देऊया आणि ह्याच्यापेक्षा पण थोड्या मोठ्या भेटतील तर त्यांना आपण पकडूया. काकांना मोठी किरवी दिसली आणि ती पळते. अशी पळते काका बघा पकडतायत. जबरदस्त गावले.
गर्दी उचलली त्यांनी. पिशवी त्यांना उघडायला जमत नाही. दाखवा पिशवी. बघा एकच गावले. ही पण आपली आता पहिलीच भवानी आहे. तर अजून पुढे गावतील मला वाटते. आता सुरुवात झाली बहुतेक. आणि पाऊस पण येतोय मला वाटतं आता. तुम्हाला दाखवूच. कारण की इकडे झाडं आहेत ना, तर त्यामुळे थोडं पाणी पडतंय. तर मला वाटते पावसात येतोय किंवा झाडांचं पाणी आहे ते पडत असेल. काय बघा 2 झाडाच्या पारंब्या खाली आल्या. त्याच्यातून जायला जमत नाही. हे बघा वाकत वाकत जात आहेत. हा एरिया पूर्ण अर्धा संपायला येईल. पण अजून एकच खेकडा गावलाय आणि अजून गावतं की काय माहिती नाही. तरी आता एरिया संपायला येईल बहुतेक. आणि थोड्या वेळानं आम्ही घरी पण जाऊ. कारण अजून किती भेटलाच नाही आणि एरिया पण संपतोय. नदीचा जो फिरण्याचा असतो तो स्पॉट. तर तुम्हाला एक काळ्या किरीचा प्रकार असतो आणि एक दुसरा घोगड्यांचा प्रकार असतो. तो घोगड्या कसा असतो तुम्हाला दाखवतो. हो का, वरती पाठीवर काळं असतं आणि बाजून तो सफेद असतो. तर हे काय आम्ही खात नाही. तर आम्ही काळ्या किरव्या खातो. कारण की हे आम्हाला आवडत पण नाही. काळ्या किरव्याची चव आहे ती खूप छान लागते. तर हे काही घोगड्या शोधता हो की काय. तर अजून पण आम्ही नदीच्या पूर्ण बाहेर पडलेलो आहे. तो आमचा फिरायचा जो स्पॉट होता तो पूर्ण संपला आहे. आणि आम्ही आता घराच्या दिशेने जातो आहे. आणि मध्ये तो आमचा फक्त एकच स्पॉट राहिला आहे आता दुसरा. तळभाग म्हणजे मळ्यात आमच्या. तर तिकडे खेकडे भेटले तर, नाहीतर मग डायरेक्ट घरीच जाऊ आम्ही. तर तिकडे भेटतात की नाही ते आपण बघूयात. तर तुम्हाला किरव्या नाही भेटलं तर याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे बोला इकडे. प्रयत्न चालू. आणि दुसरा स्पॉट आहे त्याच्यावर भेटेल की नाही. भेटणार. हा भेटणार. तर काका बोलतायत की दुसऱ्या स्पॉटवरती भेटणार. तर आपण पण जाऊन बघूया भेटतात की नाही. की नाही तर आपल्याला रिकामी पिशवी घेऊन घरी जावं लागेल. काल त्यांनी काहीतरी 1.5 पिशवी आणली होती खेकडे. ते पण गोणी आणलेली, अशी साधी पिशवी पण नाही. तर म्हणून त्यांनी आज पण 2 पिशव्या आणलेल्या. तर आज त्यातली एक पिशवी तर आणि एकच किरवी आहे आणि बाकीची दुसरी पिशवी खिशातच आहे. आणि आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जातो आहे. तिकडे भेटतील की नाही माहिती नाही. नाही ते अशाच पिशव्या घेऊन रिकामी घरात जावं लागेल. आणि नंतर मग पुढच्या टायमाला यावं लागेल. परत पाऊस पडेल तेव्हा जोरात एकदम. सो तर लेट्स गो, आपण जाऊयात दुसऱ्या स्पॉटवरती. फायनली आम्ही आमच्या स्पॉटवरती आलेलो आहे आणि किरवी शोधतोय म्हणजे खेकडा. तोच शोधतोय आम्ही. आणि आतापर्यंत आम्हाला 2च गावलेत आणि अजून गावतील मला वाटते आता आलेल्या इथं. काका शोधताय का आमच्या स्पॉटवरती आम्हाला अजून एक किरवी भेटले. दाखवतो तुम्हाला. हे बघा ही मोठी आहे जरा.
जात नाही पोरं. तर ती पोरं सोडायला आलेली असतात आणि ती पोरं ती धुपून घेतात काका. लोडाल. तर आम्हाला अजून एक मोठी साईज गावली. तर मला वाटलं तिकडे गावतील म्हणून काका पण बोललेले गावची. तर हे बघा ह्याच्याहून थोडी आणखी मोठी साईज भेटले. तर ते पिशवी समजा बघताय काय पकडा आता गेली तुम्हाला. बाकी काय ही दुसरी साईज आहे मोठी थोडीशी. पोरं दाखवा त्यांची. बघा किती पोरं आहेत ती खाली. दिसलं चांगली. शिजलं वा. तर मला एक व्हिडिओ दिसलाय तो वरच दाखवतो तुम्हाला. हो का कसा तो जरा हे हात मासे पकडा. थांबा जरा. हा बघा हा पकडा. सर ठेवा खाली. एका हातानं पकडा. काका स्वतःला किरव्यांची पिशवीच पडलेली. आणि जर आता किरवी सर्वच बाहेर पडले असते थोड्या फार होते त्या. एक साप दिसला. तर आमचं आता झालंय फिरून. तर किती किरवे गावले ते मला पण नाही माहिती. आपण घरी जाऊन मोजूयात. तर आपण आता घरी जाऊया डायरेक्ट. फायनली आम्ही घरी आलेलो आहे. तर तुम्हाला आता किरवे दाखवतो किती गावलेत ते. जास्त नाही गावलेत. मोजून वाटतं 4 ते 5 असतील तरी भरपूर गावलेत. तरी आम्ही पूर्ण फिरलो तरी एवढेच गावलेत. तर अजून चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटतो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.